सिद्धनगरी मतदारसंघात सचिनला कोणकोणते मुद्दे आहेत? गेले अनेक वर्ष आता जे जिल्हा परिषद उमेदवार आहेत गेले अनेक वर्ष त्यांच्या घरात उमेदवार आहेत. मग ती कोणते ज्यावेळी जनरल पुरुष पडेल त्यावेळी त्यांच्या घरातले उमेदवार असतात, जनरल महिला पडेल त्यावेळी देखील त्यांच्या घरातले उमेदवार असतात. आता ओबीसी म्हणून देखील आरक्षण पडल्यानंतर देखील त्यांच्या घरातले उमेदवार आहेत का? यांच्याकडे काय उमेदवार नाहीत का? कार्यकर्ते नाहीत का? काय नाहीत? त्यांनी कार्यकर्त्यांना आजपर्यंत कधी संधी दिल्या काय? हे त्यांनी जरा विचार करा पाहिजे कार्यकर्त्यांना देखील. त्यामुळे तळागाळाचा कार्यकर्ता त्यांच्यावर चिडून आहे. त्यांनी आजपर्यंत जर विकास केला असता तर त्यांना विकासाच्या मुद्द्यावरती बोलण्याचं काहीच कारण नव्हतं. बिनविरोध त्यांची सीट आली असती. परंतु आजपर्यंत गेले 30-40 वर्ष झालं सत्ता त्यांच्या घरात आहे. पंचायत समिती उमेदवार त्यांच्या घरात आहे, जिल्हा परिषद त्यांच्याकडेच आहेत. तर देखील विकास झालेला नाही पाहिजे तसा लोकांचा. तुम्हाला असं म्हणाला की सिद्धनगरी मतदारसंघाचा विकास झालेला नाही, 5 वर्ष प्रशासन होतं, याच्या आधी सत्ता त्यांची होती, तुम्ही म्हणताय बरोबर आहे. परंतु जेणेकरून तुम्हाला काय म्हणाला की आता या सिद्धनगरी मतदारसंघाचा विकास झालेला आहे असं म्हणायला हे आता म्हणजे दिसतंय तुम्हाला. तुम्ही जर फिरला तर आज आमच्या गावात जर घेतलं तर ह्याच्या अगोदरची सत्ता होती, किती निधी त्यांनी गावात आणला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. काही निधी गावाला आपल्याला मिळालेला नाही आहे. त्यांनी ठोसपणे सांगावं की आपल्याला हा निधी या गावासाठी आम्ही वापरलेला आहे किंवा या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे. हेव्हा ना मला वाटतं एकदा नारोपडा आल्यानंतर परत त्यांनी गावात कधी आलेले नाहीत. अशा उमेदवारांना उमेदवारी देऊन काय उपयोग आहे किंवा निवडून देऊन जनतेने काय उपयोग आहे? आज जी गिरीबुवा साहेबांच्या घरी जी उमेदवारी दिली आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मंडली साहेबांनी आजपर्यंत हेच केलेलं आहे. एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तळागाळातल्या कार्यकर्त्याला उमेदवार देऊन संजय दादांनी त्यांचा वारसा पुरेपूर चालवला आहे. त्यांच्या सोबतीला आता लालबावटे देखील शिवाजी मगदूम यांचं कार्य एकदम चांगलं आहे. राज्यात उल्लेखनीय काम त्यांनी केलेलं आहे. घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांनी. असे उमेदवार आम्हाला मिळाले. त्यामुळं सिद्धनगरी जिल्हा परिषद मतदारसंघात किंवा कागल तालुक्यात आमची मोठ जी बांधलेली आहे शेतकरी संघटना लालबावटाची आमच्या सोबत आलेले आहे. त्यामुळे आम्हाला एक चांगली ताकद मिळालेली आहे. परंतु हा विषय असा आहे की आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला, एकटं पाडण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात. परंतु मला एवढं म्हणावं लागेल, तिघांची युती का झाली? यांना दादाची संजय दादांची भीती होती म्हणून या तिघांची युती झाली. एवढंच मी आज तुम्हाला सांगेन. आता मंडली गट एकाकी पडला असं म्हणतात, नंतर दुसऱ्या बाजूला बाबा गट आहे, भुसरे गट आहे आणि समाजी गाडगे गट आहे. तुम्ही सिद्धनगरी मतदारसंघासाठी काय स्ट्रॅटेजी वापरणार? मंडली गट एकाकी पडला असं हा त्यांची समजूत आहे. ज्यावेळी 2009ची इलेक्शन झाली त्यावेळी देखील मंडली साहेबांना असं म्हणलं जात होतं की मंडली साहेब एकटे पडले. परंतु त्यावेळी जनतेनं जशी मंडली साहेबांना हातात घेतलं, जनतेने निवडणूक त्यावेळी हातात घेतली, ती सिच्युएशन किंवा तीच पोझिशन यावेळी देखील आहे. जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला देखील तीच उमेदवार आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमची सीटा सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कागद बरोबर मतांनी विजयी होणार.